नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSIT इरा सेशन नंबर 3 2024 नवीन इरामधला 3 नंबरचा सेशन पाहणार आहोत। पण त्या अगोदर ज्या विद्यार्थी मित्रांनी आपला चॅनल सबस्क्राइब केला नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा। तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। पास सेशन नंबर 3 वरती क्लिक करा। सेशन एक्सपायर झालेलं आहे। लॉग इन करू आपण 2 मिनिटं। लॉग इन केल्यानंतर रिझ्यूम लर्निंग करा। सेशन नंबर 3 लॅब आवर थेरी आवर ऐकायची सगळी टायपिंग स्टार्ट। नेक्स्ट इथे टायपिंग करून घ्या। टायपिंग झाल्यानंतर सेव्ह करा। ओके SIM एंड एक्झाम टाईप करा। आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व कॉम्प्युटरविषयी व्हिडिओ तसेच सर्व भरत्यांविषयी व्हिडिओ पाहायला मिळतील, त्यामुळे चॅनल आठवणीने सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। पहा पुढे नॉलेज चेकला क्लिक करा। स्टार्ट एक्झाम। नेक्स्ट आपल्याला लँग्वेज मराठी घ्यायची आहे। होमला जाऊन रिझ्यूम करू आपण मराठी। नॉलेज चेक रिझ्यूम। पहा पहिला प्रश्न, तुम्हाला डेस्कटॉप बॅकग्राऊंड पिक्चर विंडोचे रंग साऊंड म्हणजे आवाज एकाच वेळी बदलायचे असतील तर कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक कराल? इथे थीम्स पाहिजे, त्यासाठी पर्याय क्रमांक 4 उत्तरासाठी निवडा आणि सबमिट करा। डेस्कटॉप बॅकग्राऊंड बदलण्यासाठी कोणता पर्याय तुम्ही निवडाल? डेस्कटॉप बॅकग्राऊंड बदलण्यासाठी पर्सनलायझेशन पर्याय क्रमांक 1 सबमिट। खालीलपैकी कोणत्या चित्रात रिबन टाईप स्क्रीन सेव्हर दाखवला आहे? रिबन टाईप विचारलेला आहे, इथे दिसतोय रिबन टाईप स्क्रीन सेव्हर। चौथा पर्याय क्रमांक 4 उत्तरासाठी निवडून सबमिट करा। खालीलपैकी कंट्रोल पॅनल मधील कोणती कॅटेगरी तुमच्या आवडीचा फोटो डेस्कटॉप बॅकग्राऊंडला ठेवू देते? याचं उत्तर बघा, पर्सनलायझेशन पर्याय क्रमांक 4 सबमिट। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय वापरून ठराविक वेळेने दिसणारी अनेक चित्रे तुम्ही तुमच्या डेस्कटॉपवर वॉलपेपर ठेवू शकता? याचं उत्तर आहे बॅकग्राऊंड पर्याय क्रमांक 3 सबमिट। जेव्हा तुम्ही डेस्कटॉप बॅकग्राऊंडसाठी एखादे चित्र निवडता तेव्हा ते स्क्रीनवर तुम्हाला कसे पाहिजे तसे फिट करता येते, त्यासाठी असलेल्या काही ऑप्शन्स पुढील प्रमाणे आहेत। फिल, फिट आणि स्ट्रेच हे पर्याय क्रमांक 1 सबमिट। विंडोज 10 मध्ये डेस्कटॉप डॅशचा समावेश होतो, ज्यामुळे डेस्कटॉप बॅकग्राऊंड ठराविक वेळेत बदलते। याचं उत्तर आहे स्लाइड शो पर्याय क्रमांक 3। डॅश हा एक प्रोग्राम आहे ज्यामुळे ठराविक वेळेत जर काही इनपुट मिळाले नाही तर कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर एक चित्र, ॲनिमेशन किंवा फक्त रिकामा स्क्रीन दिसतो। याचं उत्तर आहे स्क्रीन सेव्हर पर्याय क्रमांक 2। जर तुमची संगीत बॅकग्राऊंड रंग आणि माऊस कर्सर ह्याची काही सध्या चालू थीम असेल तर तुम्ही ती डॅश करण्याने थीमच्या यादीत दिसायला लागेल। याचं उत्तर आहे सेव्ह पर्याय क्रमांक 4। आणि ह्यातला शेवटचा प्रश्न पहा, पेंट वापरून पुढील गोष्टी करता येतात। इथं आहे चित्र एडिट करणे पर्याय क्रमांक 2 सबमिट। SIM वरती क्लिक करा आणि एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म करा, ओकेला क्लिक करा। पुढे आहे सेशन कंप्लीशन टेस्ट, स्टार्ट करा। नेक्स्ट पहिला प्रश्न पहा, बहुतेक वेळा सॉफ्टवेअर या शब्दाला डॅश हा शब्द समानार्थी म्हणून वापरला जातो। याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रोग्राम। यातील कॉम्प्युटर संसाधनाशी समन्वय साधणारा वापरकर्ता व कॉम्प्युटर यांच्यामध्ये एक इंटरफेस उपलब्ध करून देणारा ॲप्लिकेशन रन करणारा प्रोग्राम ओळखा। याचं उत्तर आहे ऑपरेटिंग सिस्टीम पर्याय क्रमांक 4 सबमिट।
पुढील प्रश्न पहा, अँटीव्हायरस प्रोग्राम हे तुमच्या कॉम्प्युटर सिस्टीमचे व्हायरस किंवा इतर हानिकारक प्रोग्राम्स यापासून संरक्षण करतात. हा डॅश डॅश प्रोग्रामचा एक प्रकार आहे. याचं उत्तर आहे युटिलिटीज. पर्याय क्रमांक 1 सबमिट. पुढील प्रश्न पहा, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर हे यासाठी लिहिलेले प्रोग्राम्स आहेत. याचं उत्तर आहे एखादे विशिष्ट काम, जसे की माहितीची निर्मिती, तिचे संपादन आणि जतन करण्यासाठी. पर्याय क्रमांक 4 सबमिट. SIM समोर एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म आणि ओके वरती क्लिक करा. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 3 संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 4 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.